नमस्कार प्रेक्षकांनो. आज कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचे तर एक आंतरिक शक्तीची गरज आपल्यामध्ये असणं फार जरुरी आहे. पण भरपूर वेळेस आपण बघतो की आंतरिक शक्तीची कमतरता असल्यामुळे आपण पाहिजे त्या लेव्हलला यश प्राप्त नाही करू शकत. तर असाच आजचा विषय घेऊन आपल्यासोबत एक दीदी आलेले आहेत आणि आजचा विषय आहे आंतरिक शक्तीची आपल्यामध्ये जागरूकता. तर आपल्यासोबत आहेत ब्रह्मकुमारी संस्थेच्या आदरणीय करिश्मा दीदी. तर चला बघूया त्यांचे ह्या विषयावर आपण मार्गदर्शन घेऊया. नमस्कार दीदी. दीदी, जसं आज आपला विषय आहे की आंतरिक शक्तीची स्वतःमध्ये जागरूकता. आपण बघतो की आजच्या आधुनिक जगामध्ये मानवामध्ये आंतरिक शक्तीची खूप कमी आपल्याला दिसून येते आणि तसंच ती कमी असल्याने आपल्याला पाहिजे त्या लेवलला आपण यश प्राप्त नाही करू शकत. तर त्याच्यासाठी आज आम्हाला तुमच्याकडनं मार्गदर्शन पाहिजे. तर माझा पहिला प्रश्न असा असेल दीदी की आंतरिक शक्ती म्हणजे काय, यावर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. जरूर. आंतरिक शक्ती म्हणजे आत्म्याची शक्ती आपण ज्याला म्हणू शकतो. अच्छा. कारण की प्रत्येक व्यक्ती हा जीवन जगत असताना वेगवेगळ्या समस्या त्याच्यावर येत असतात. वेगवेगळ्या अनेक स्थितींमधून त्याला जावं लागतं. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? बऱ्याच वेळा आपण कोणाचे सल्ले घेत असतो, है ना? म्हणजे कोणाचा तरी सपोर्ट घेत असतो आणि त्याच्यानंतर सपोर्टची गरज आज असं म्हणतात की प्रत्येकाला एक पुढे जाण्यासाठी आधाराची गरज आहे. बॅकबोन पाहिजे असतं, हा, हा. है ना? तर मग आपण दुसऱ्याकडनं घेऊ तर त्याला टाइम असेल तर तो देणार ना. पण मग जेव्हा आपल्याकडेच त्या शक्ती उपलब्ध असतील तर मग आपल्याला दुसऱ्याकडून घेण्याची गरजच काय. तर मग राजयोगा मेडिटेशन मध्ये आम्ही अष्टशक्तींचं ज्ञान देतो. अच्छा. है ना? हे ज्ञान साधारण नसून ते एक शक्तिशाली बनवणारं ज्ञान आहे. तर अष्टशक्तीमध्ये आम्ही 8 शक्तींचं ज्ञान देत असतो, ज्याद्वारे मानव आपलं जीवन सुखी आणि संपन्न बनवत असतो. दीदी, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे. जसं आता तुम्ही आंतरिक शक्ती म्हटलेत बरोबर. आणि नंतर तुम्ही उल्लेख केला अष्टशक्तींचा, तर मला आंतरिक शक्ती आणि अष्टशक्ती ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत की दोघं एकाचाच भाग आहेत का आंतरिक शक्तीमध्ये अष्टशक्ती इन्व्हॉल्व आहे? आंतरिक शक्ती म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्यात एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. अच्छा. म्हणजे ती आपली आंतरिक शक्ती झाली. हो. आणि त्याच्यामध्ये ह्या 8 शक्ती समाविष्ट असतात. मग वेळोवेळी आपण त्याचा उपयोग करून त्या शक्तींचा छान प्रकारे आपण यूज करू शकतो. दीदी, आता जसं तुम्ही वारंवार अष्टशक्तींचा उल्लेख करत आहात, तर त्या अष्टशक्ती तुम्ही आम्हाला स्पेसिफाय त्याचं थोडं विश्लेषण करून सांगणार का, जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना त्या अष्टशक्तींविषयी अधिक माहिती होईल? जरूर. अष्टशक्तींमध्ये 8 शक्ती येतात. पहिले तर समेटण्याची शक्ती येते. दुसरं आहे सहन करण्याची शक्ती. तिसरं आहे सामावून घेण्याची शक्ती. मग परखण्याची शक्ती. अच्छा. निर्णय घेण्याची शक्ती. अच्छा. विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती. अच्छा. आणि संयोग शक्ती. ह्या 8 प्रकारच्या शक्ती आहेत ज्या आपण वेळोवेळी उपयोगात आणून त्यांचा यूज करू शकतो. दीदी, आता जसं तुम्ही आम्हाला पहिली शक्ती सांगितली समेटण्याची शक्ती, तर मला समेटणं म्हणजे काय? तर जसं आता समेटणं म्हणजे जसं आपण आपल्या भाषेत जर म्हटलं तर एक प्रकारे आपण जर आपल्याला पसारा आवरायचा असं म्हणू शकतो. तर म्हणा आपल्याला काय स्वतःला समटायचे असं आपण, तुम्ही यावर थोडा प्रकाश टाकाल? जसं आपण विचार करत असतो तर एकाच प्रकारचे थॉट लेवल आपली चालत नाही. ते तर आहे आणि आजकालचा हा खूप मोठा इश्यू आहे. असं सायंटिफिक ने सर्च केलेलं आहे की जवळजवळ आपण दिवसभरातून 30,000 थॉट्स चालवतो. मग त्याच्यात एक व्यक्ती, मग त्याच्यात सकारात्मक पण थॉट्स असतात, नकारात्मक पण असतात, व्यर्थ पण असतात आणि नेसेसरी पण असतात. अशा पद्धतीने आपली थॉट लेवल चालत असते. मग जसं
एक व्यक्ती एकाच बाजूने तो निर्णय नाही घेत, किंवा मग एकच पैलू त्याचे राहत नाही, त्याचे वेगवेगळ्या पैलू असतात. हा म्हणजे जसं एक स्त्री असते, ती आई पण असते, बहीण पण असते, है ना, ती टीचर पण असते, है ना. म्हणजे प्रत्येक पैलूने ती वेगवेगळे संस्कार, वेगवेगळे मूल्य यूज करत असते, है ना. तर मग इतके, जसं कॅम्प्युटरमध्ये एक एक ॲप आपण जसं एक एक सॉफ्टवेअर ज्याला म्हणून आपण यूज करतो, है ना. जर सगळे यूज केले तर त्याची हँग होण्याची शक्यता असते, कारण त्याचे प्रिंट्स त्याच्यावर राहून जातात, है ना. जर आपण म्हणजे त्यांना समेटून घेण्याची शक्ती जर आपल्याला आली, है ना, जेव्हा आपण योग लावतो परमात्म्याशी, जेव्हा आपण मेडिटेशन करतो, तेव्हा एका मिनिटात आपण कमीत कमी थॉट्स चालवू शकतो, एका थॉटवर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो, है ना. जवळजवळ आपण म्हणजे आपली थॉट लेवल कमी झाली की आपले विचार पण काय होतील, कमी होतील. अर्थातच कुठे ना कुठे आपण जातो, प्रवास करतो, जशी बॅग आपण घेऊन जातो, जो सामान लागणार आहे तो यूज करतो, परत पॅक करून ठेवून देतो, है ना. त्याच पद्धतीने आपण समेटण्याची शक्ती वापरू शकतो. दुसरी आहे सहनशक्ती. जसं आंब्याचं झाड असतं ना, आंब्याच्या फळांनी खूप लगडलेलं असतं, त्याचं कोणी मूल असेल तर त्याला दगड मारतं. एवढं मोठं आंब्याचं झाड, त्याला इतके छान गोड फळ आलेले, आणि त्याला दगड मारला तर तो काय देणार आहे परत, तो फळच देईल. त्याच्याजवळ जे आहे त्याच्याजवळ जे आहे ते तो समोरच्याला परत करतो, कारण त्याच्याकडे फळच आहे तर तो फळच देईल. तशी ही सहनशक्ती आहे. ही शक्ती जेव्हा आपण यूज करतो तेव्हा म्हणजे कोणी काहीही बोललं, कोणत्याही लेवलने बोललं, जर आपल्याकडे सहन करण्याची शक्ती असेल तर ती आपण त्यावेळी यूज करू शकतो. तिसरी शक्ती आहे समवण्याची शक्ती. जसं समुद्र असतो, तो नदी लांब असेल किंवा लहान असेल, नदी चांगली असेल, स्वच्छ पाण्याची असेल किंवा गढूळ असेल, प्रत्येक गोष्टीला समवून घेत जातो, है ना. त्याच्याकडे समवण्याची खूप मोठी शक्यता असते, क्षमता असते. मग तो जे त्याला हवंय तो ते घेत चालतो, है ना. जसं एका नदीकडून जर कचरा आला, जे आहे ते ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात स्वीकार करतो, परंतु तो ठेवतो तेच जे त्याला हवंय. जसं हंस असतो, तो काय चुकतो, मोतीच चुकत असतो. त्याच पद्धतीने समुद्र हा समवण्याच्या शक्तीचं आपण एक उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे त्याला जे नकोय ते अर्थातच तो बाहेर टाकतो, किनाऱ्याला लागतो. म्हणजे आपण ही शक्ती जी आता तुम्ही म्हटले, तर म्हणा याच्या आपल्या जीवनामध्ये आपण कसा यूज करणार. जसं आता बघा, तुम्ही म्हटलं की त्याला जे पाहिजे तो तेच आत घेतोय, बाकी बाहेर टाकतोय. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला या शक्तीची कशी धारणा करता येईल. तर बघा, आता बऱ्याच व्यक्तींमध्ये आपण वावरत असतो, समाजामध्ये वावरत असतो. भरपूर व्यक्ती भरपूर थॉट लेवलने ग्रसित असतात, है ना. प्रत्येकाच्या टेन्शन मध्ये, है ना. कोणीही कोणाकडे बघायला म्हणजे कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. आपल्याच दुनियेमध्ये जास्त त्रस्त आहे, जास्त मग्न आहे. तर मग आता आपण त्यांना टाइम नाही देणार किंवा ते आपल्याला टाइम नाही देते. प्रत्येकाच्या थॉट लेवलने तो आपल्याला सांगत असतो ना, जे ते त्यांच्या लेवलने आपल्याशी बोलतात, किंवा मागच्या जन्माचे जे काय आपले हिसाब किताब आहे, जे काय कार्मिक अकाउंट आहे, ते क्लिअर करण्यासाठी येत असतात. तर मग असं पण नाही की परत म्हणजे त्याच गोष्टीने आपण जास्त डिप्रेस व्हायचं किंवा दबलं जायचं. सहन करणं म्हणजे ते नाहीये. मी ऍक्च्युली जेव्हा तुम्ही सहनशक्ती बोलले ना, तर मी हेच माझ्या मनात विचार आलेला की आपण नेहमी सहन करतो, तर याचाही आपल्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. कारण एखादी व्यक्ती सहन करते 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 आणि समोरचा त्याच्यावर सहन करण्यासाठी प्रेशर टाकत जातोय, तर कुठेतरी असं वाटतं की आपण किती सहन करायचं, लिमिटेशन त्यामध्ये येते. तर माना दीदी, ह्या दोन शक्तींमध्ये आपसात काय संबंध. सहन करणं म्हणजे जसे देवता असतात, त्यांच्यात देण्याची भावना असते,
जे पण कोणी येतं तर ते काय करतात, देत राहतात. हम्म. राजयोगा मेडिटेशनद्वारे आपण म्हणजे आपल्याला भविष्यात जर देव बनायचंय ना, आपल्या शास्त्रांमध्ये लिहिण्यात आलंय की नर ऐसी करनी करे जो नर का नारायण बने और नारी ऐसी करनी करे जो नारी से श्री लक्ष्मी बने. अच्छा. तर मग ते कसं काय बनणार? अच्छा. तर ते संस्कार आपण आता आपल्यामध्ये टाकत आहेत. अच्छा, म्हणजे एक प्रकारे आपण सहनशक्तीची धारणा करतोय. बरोबर. आणि दीदी, सहनशक्ती धारण करत असताना एक आपण सहन करतो, पण ज्या व्यक्तीकडनं आपण काही गोष्टी सहन करतोय तर त्या व्यक्तीप्रती खूप निगेटिव्ह थॉट्स किंवा आपण त्याला बदुआ हा शब्द देखील म्हणू शकतो. मला सहन तर करतोय पण आतल्या आत त्या व्यक्तीविषयी निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये क्रिएट होत आहेत. तर मग सहनशक्ती इथे यूज होते आपण असं म्हणू शकतो का? हा, म्हणजे आता ही जी पूर्ण पृथ्वी आहे, जी सृष्टी आहे, ते एक रंगमंच आपण म्हणू शकतो. अच्छा. है ना. बऱ्याच वेळा असं म्हणतात की मागच्या जन्मात मी काहीतरी असं कर्म केलंय, त्याचं फळ मला भोगावं लागतंय, है ना. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या संस्थेमध्ये हे जे आपलं ईश्वरीय विश्वविद्यालय, त्याच्यामध्ये आपण ईश्वरीय ज्ञान देत असतो, है ना. तर त्या ज्ञानाच्या आधारे प्रत्येक शक्ती आपण यूज करून मनुष्याचा आपण देवता कसं बनू ते समजू शकतो. अच्छा दीदी, तर आता पुढची शक्ती दीदी आपली सामावून घेण्याची शक्ती झाली, समेटण्याची शक्ती झाली, परत सहन करण्याची शक्ती झाली. त्याच्यानंतर आहे आपली परक शक्ती. अच्छा, परक दिवसभरात ना आपल्या आसपास बहुतेक लोक आपल्याला भेटत असतात ना, योग्य वाईट बरेचसे लोक आपल्याला भेटतात. मग त्यांच्याशी आपलं काही कर्मबंधन पण असतं, काही घेवाण देवाण पण असते. अशा या स्थितीमध्ये आपण चांगलं आणि वाईट कसं ओळखणार? अच्छा, है ना. जसं आता योगद्वारे आपल्यामध्ये शक्ती येत असते, है ना. आपली आत्मा पॉवरफुल बनत असते. तर मग जसं स्वच्छ पाणी असतं, त्याच्यात आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो. अर्थातच. त्याच गढूळ पाण्यात आपण नाही पाहू शकत. नाही का? कारण त्याच्यात भरपूर काय असतं म्हणून नाही पाहू शकत. तसंच योगाद्वारे काय होतं, आपली आत्मा शुद्ध बनत जाते आणि ती जी शक्ती ती आपण कर्माद्वारे यूज करत असतो. म्हणून कोणतंही व्यक्ती आलं की आपण त्याला परखू शकतो, कारण बुद्धीची लाईन आपली क्लिअर झाली आहे. हा, कारण आजकाल आपण बघतो की परक शक्ती, जे आता तुम्ही शब्द यूज केला परक शक्ती, तर आजकाल ही व्यक्तींमध्ये फार कमी दिसून येते. कारण येणारी परिस्थिती ओळखता येत नाही किंवा परखू नाही शकत, त्याच्यामुळे याचे लॉसेस व्यक्तींना भरपूर होतात. आणि तुम्ही म्हटले की जसं योगाद्वारा आपण ही शक्ती आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो. अच्छा दीदी, पुढची शक्ती नंतर आहे आपली निर्णय करण्याची शक्ती. निर्णय करण्याची शक्ती म्हणजे काय? आता व्यक्ती वेळोवेळी त्याच्या समोर अनेक समस्या उभ्या असतात, अच्छा, है ना. त्याला फेस करावं लागतं, अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. तर मग अशा परिस्थितीत प्रत्येक वेळेस आपल्यासोबत कोणी निर्णय देणार, आपले आई वडील निर्णय देणारे तर नसतील, आपले गुरु निर्णय देणारे तर नसतील. मग अशा वेळेस आपण काय करायचं? बऱ्याच वेळेस अनेक अशा गोष्टी असतात किंवा प्रसंग असतात की जसं आता तुम्ही म्हटलं किंवा माझा पर्सनली अनुभव आहे की दुविधा ज्याला म्हणता येईल, की एका गोष्टीकडे पाहण्यात आपले दोन मत पडतात. का? कारण मध्ये खूप कन्फ्युजन कन्फ्युजन, कारण ती परिस्थिती आपण पहिल्याच वेळेस फेस करतोय. ह्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स नसतो, है ना. निर्णय घेता येत नाही, है ना. आणि आधीच्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक पडलाय, है ना. ही 21वी शताब्दी चालू आहे. मॉडर्न युग ज्याला म्हटलं जातं, कॉम्पिटिशनचं युग ज्याला म्हटलं जातं. तर मग ह्या काळात खूप प्रकारच्या आधुनिक टेक्निक निघालेल्या आहेत.
त्यामुळे मुलं खूप गुरफटत चालले. हो स्वतःचे जे करिअर आहे त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतायत. हो कारण आजकाल सोशल मीडियाचा अतिवापर आपल्याला अतिवापर. यंग पिढीमध्ये जास्त पाहायला दिसून येस. येतो. मग त्याच्यामुळे काय होतंय, अभ्यासाकडे परिवाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे है ना, कारण ते वारंवार सोशल मीडिया पाहणं, लाईमलाईट मध्ये राहणं, हेच जीवन त्यांना खूप छान वाटू लागतं. त्याच्याकडे जास्त आकर्षित होत असतात. म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये स्थित न होता भविष्याचे स्वप्न रंगवणं है ना, किंवा भूतकाळच घेऊन बसणं, हे असल्या गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत. मग त्याच्यात मला निर्णय घ्यायचा आहे की मी आता काय है ना, आणि मला भविष्य काय पाहिजे. अच्छा है ना, तर मग निर्णय करण्याच्या शक्तीमध्ये परक शक्ती आणि निर्णय शक्ती जवळजवळ सारखीच आहे. है ना, म्हणजे आपण योग्य परखलं तर निर्णय शक्ती निर्णय घेऊ शकतो आपण. म्हणजे त्याचा सामायिक संबंध आपण म्हणू शकतो किंवा तो एकामेकाचा बेस जरी म्हटलं तरी त्याला काही हरकत नसेलच. येस. अच्छा. त्याच्यानंतर आहे आपली संयोगाची शक्ती. अच्छा. आमच्या विद्यालयाचं ब्रीद वाक्यच आहे, स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन. अच्छा. पहिले स्वतःला परिवर्तन करायचं ज्ञान योगाद्वारे, मग विश्वाला करायचंय है ना. आज आपण एकाच घरात 4 व्यक्तींना बघतो किंवा 2 व्यक्तींना बघतो, बरोबर. तर 2 व्यक्ती जरी घरात असले तरी त्यांचे दोघी दिशांना तोंड असतात, है ना, दोघांचंही जमत नाही. 4 व्यक्ती असो किंवा 2 व्यक्ती असो, है ना. ह्याच पद्धतीने म्हणजे पहिले स्वतःच्याच घरात सहयोग देत नाही तर दुसऱ्याच्या घरातून कुठे देणार आहे, है ना. तर मग सहयोग करण्याची शक्ती ही खूप मोठी शक्ती आहे. इथे म्हटलं जातं सारे विश्वचे माझं घर, म्हणजे एकासाठी नाही, सगळ्यांसाठी आम्ही कार्य करत असतो. म्हणजे जे आपले आधीचे पूर्व संत महात्मे जे आपल्याला सांगून गेले, जसं आता तुम्ही म्हटले की सारे विश्व माझे घर, तर माना ही सहयोग शक्तीच्या बाबतीत ते आपल्याला प्रेरित करून गेले. बरोबर. अच्छा. तर माना दीदी, आता सहयोग शक्ती याच्यावर तुम्ही अजून एक उदाहरण देऊन मला स्पष्ट करू शकतात? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की सहयोग करण्याची शक्ती, तर हे जे परमात्म्याचं कार्य आहे ते पापाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार दूर करण्यासाठी परमात्म्याने हे एक पाऊल उचललंय, है ना. प्रजापिता ब्रह्माच्या तनामध्ये परमात्मा येऊन हे कार्य करून घेतायत, परकाय प्रवेश करून हे कार्य करून घेतायत. तर मग ह्या कार्यामध्ये सगळ्यांनी सहयोगी होणं हे अत्यावश्यक आहे. परमात्मा भारतातच येतात, है ना. तर मग भारतात येऊन ते भारतापासूनच सुरुवात करत आहेत नवीन जग आणायची. तर सगळ्यांनी जर ह्या कार्यामध्ये सहयोग दिला तर स्वतःचंही भाग्य बनेल आणि अनेक आत्म्यांचंही कल्याण होऊ शकतं. अच्छा. तर आपली शेवटची शक्ती आहे विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती. अच्छा. जसं कासव आपण बघतो तर ते जेव्हा त्याचं कार्य करत असतं तेव्हा ते अवयव असतात ते वेळोवेळी कार्यामध्ये यूज करतो आणि ते कार्य झाल्यानंतर संकीर्ण करून घेत असतो, है ना. तसं दिवसभरातून आपले जे विचार असतात ते खूप बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात, है ना. मन कुठे कुठे भटकत असतं, त्या लेवलने आपले थॉट्स चालत असतात, है ना. जसं आपण कुठे मंदिरात जातो तर मग मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात आधी कसला नमस्कार करतो आपण? आपल्याकडे तर आधी मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण मंदिर म्हणा देवताच्या समोर कासवाचं असतं आणि त्याच्या आपण नेहमी नमस्कार करत असतो. आधी नमस्कार करतो आणि मगच देवाचा नमस्कार करायला जातो. दीदी, हाच एक प्रश्न आता तुम्ही जसं विचारलं मला तेव्हाच एक मनात असा संकल्प आला की कासवच का, की आपण त्याचा नमस्कार करतो? तेही एक आपल्याला एक चिन्ह आहे, ते एक सिम दाखवून देतं की जेही कर्तव्य करतोय तू, है ना, ते
म्हणजे जे पण कर्म आपल्याला करायचे आहेत, हम्म, ते स्वतःला स्वतःच्या स्थितीमध्ये स्थित करून, हम्म, है ना, जेव्हा आपण देवाच्या समोर जातो हम्म. तेव्हा फक्त त्याचे व्हायब्रेशन घेण्यासाठी जात असतो. हो. मग तुझे जे काही कर्म आहेत ते सगळे समेटून घे, अच्छा. है ना. जे पण तू थॉट्स क्रिएट केलेले आहेत ते सगळे समेटून पहिले आपण त्याचं दर्शन करतो आणि मग देवाचं दर्शन करायला जातो. म्हणजे संकीर्ण करणं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात थॉट्स, तर आपल्याला ह्या थॉट्सचा जो विस्तार आहे है ना, की आपल्या विचारांचा जो विस्तार आहे की तो आपल्याला काय करायचंय, कमी कमी करायचा. करायचं. दिवसभर आपलं मी 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 प्रत्येक गोष्टीत मी आणि माझं चालू असतं, हो हो है ना. हो त्या गोष्टींना दूर ठेवून, हो. है ना, देवाजवळ एक होऊन देवाकडून शक्ती घेण्यासाठी देवाकडे फक्त आपणच जायचे, सगळं मी सोडून. हो, तर मग ते थॉट्स लेवल आपण कमी करून, हो. है ना, फक्त देवाकडून शक्ती घेण्यासाठी जावं. म्हणून ते एक सीन आपल्याला कासवाचं दाखवलेलं असतं. अच्छा. तर दीदी आता तुम्ही आम्हाला अष्टशक्तींचं विश्लेषण तर केलं, पण ह्या अष्टशक्ती आपण आपल्यामध्ये कशी जागृत करू शकतो किंवा आपल्यामध्ये यांची धारणा कुठल्या पद्धतीने होऊ शकते किंवा ही धारण करण्याची पद्धत विधी कुठली आहे? तर ही धारण करण्याची विधी म्हणजे राजयोगा मेडिटेशन. अच्छा राजयोगा मेडिटेशन हा सगळ्या योगांचा राजा ज्याला म्हणू आपण. दीदी, राजयोग मेडिटेशन तुम्ही वारंवार उच्चारतायत. मी आधीच तुम्हाला बोलणार होते की राजयोग विषयी आम्हाला थोडी माहिती द्या, पण मला आता परत तो तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतोय की दीदी, राजयोग म्हणजे काय? कारण बऱ्याच जणांना योग म्हटल्यानंतर जसं एक शारीरिक योग असतो, तर तो योग म्हणजे हा योग किंवा हा योग आणि त्याच्यामध्ये काय अंतर आहे? तो योग काही वेळा जसं आपण भक्ती मार्गात बघतो, है ना, हठयोगात बघतो, एकाच ठिकाणी एकाच आसनात बसून मग करायचा असतो. काही ठिकाणी व्रत वैकल्य करून प्रभू प्राप्ती होते असंही म्हटलं जातं. परंतु राजयोगा म्हणजे योगांचा राजा, मी जसं तुम्हाला सांगितलं. अच्छा. योगांचा राजा याला का म्हटलं गेलंय? कारण की आपण आपल्या कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करतो. अच्छा. है ना. ज्या पण कर्मेंद्रिय आहेत, जसं पहिले आपण बहुतेक वेळा ऐकत आलोय, है ना, इथं कसला परिचय दिला जातो? आत्मा आणि परमात्म्याचा परिचय दिला जातो. इथे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कोण आहात? एक चैतन्य शक्ती आत्मा आहात. मग आत्मा कशी आहे? तर ती ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. ज्योतिर्बिंदू स्वरूप, मग जशी आत्मा आहे तसे तिचे पिता पण असतील. मग ती जर सर्वोच्च शक्ती आहे, परमपिता परमात्मा शिव, सगळ्यांना, सगळ्या आत्म्यांचे जे पिता आहेत त्यांच्याशी कनेक्शन जोडून, त्यांच्याशी तार जोडून मग आपण त्यांच्याकडून शक्ती घ्यायची. म्हणजे ह्या शक्तींची प्राप्तीचा सोर्स हा शिव परमात्मा आहे. अच्छा. मग कशा प्रकारे ती प्राप्ती आपल्याला होईल? स्वतःला आत्मा समजून आपण परमात्म्याशी कनेक्शन जोडू शकतो, है ना. जसं लहान मुलगा असतो, आपण त्याला मंदिरात घेऊन जातो, तर काय सांगतो त्याला? देवाकडून शक्ती माग, सद्बुद्धी माग. देवाकडून त्या गोष्टी घ्यायच्या असतात. जर कोणी चिंताग्रस्त असलं तर काय म्हणतं? मला थोडी शांती पाहिजे, है ना. आणि आपण कोणाकडे केव्हाही देव म्हटलं म्हणजे आपले बोट कुठे जाते? वरतीच जाते. तो सगळ्या शक्तींचा काय? सागर आहे. प्रत्येक मनुष्यात्मा जी पण दुखी होते ती वरतीच बघत असते, वरच्याच देवाला कोसत असते. तर ते शिव परमात्मा आता ह्या कलियुगी रूपी रात्रीमध्ये आलेले आहेत आणि ते शक्तींचे सागर आहेत, त्यांच्याद्वारे आपण शक्ती प्राप्त करू शकतो. अच्छा. आता शेवटी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? मी सगळ्यांना हेच आव्हान करेल की राजयोगा मेडिटेशन द्वारा आपणही आपल्या शक्तींचं जागरण करू शकतो. जसं देवींना आपण बघतो की त्या अष्टशक्तींनी संपन्न असतात, 8 भुजा त्यांना दाखवल्या जातात. त्याच पद्धतीने आपण राजयोगा मेडिटेशनद्वारे 8 शक्तींना प्राप्त करून आपलंही जीवन संपन्न बनवू शकतात, सुखी बनवू शकतात, है ना. कारण की ही विश्व परिवर्तनची वेळ आहे. तर ह्या
वेळेत आपण जास्त टाइम बाकी गोष्टींमध्ये वाया न घालवता आपल्यासाठी कुठेतरी थोडा टाइम द्यावा आणि आपलं जीवन संपन्न आणि सुखी बनवावं. ओम शांती. धन्यवाद दीदी, आपण आपल्या कार्यक्रमात आलात. आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्ही आंतरिक शक्तीबद्दल आम्हाला खूप प्रेरित केलं. धन्यवाद. तर बघा प्रेक्षकांनो, आपल्याला आंतरिक शक्ती आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे त्या छान प्रकारे दीदींनी आपल्यासमोर त्यांना अष्टशक्तींमध्ये विश्लेषण करून आपल्यासमोर मांडले. तर अर्थातच मार्गदर्शनपर लेक्चरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही आणि आम्ही या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ घेणार. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.